ऋतू कोणताही असो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत कचोरी समोसा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो। आज आपण छोटे छोटे मिनी कचोरी कसं करायचं ते पाहणार आहोत। त्यासाठी कचोरीचा मस्त स्पेशल मसाला तयार करून घ्यायचं। हे मसाला जर तयार करून ठेवला की पटकन आपल्याला कचोरी करता येते। याचा व्हिडिओ मी स्पेशल चॅनलवर दिलेला आहे, तर तुम्ही जाऊन पाहू शकता। त्यानंतर कपभर इतकं मुगाची डाळ मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार करून घेतलेला मसाला आपल्याला तेलामध्ये टाकून भाजून घ्यायचा। कसुरी मेथी आणि त्याचबरोबर हळद आणि बेसन पीठ, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि मिक्सरला फिरवलेलं मुगाची डाळ टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायचं। चवीपुरतं मीठ टाकून छान कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर मैद्यामध्ये थोडंसं ओवा, जिरे, मीठ आणि साठा टाकून घ्यायचं। पीठ छान समोस्याच्या पिठासारखं तिमून घ्यायचं। त्यानंतर सारणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं। छोटं छोटं पाती लाटून त्यामध्ये सारण भरून छान व्यवस्थित एकसारखा आकार द्यायचं आणि मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। साधी सोपी रेसिपी आहे। एकदा जर ट्राय करताल तर बाहेरून कचोरी आणायचं विसरून जाताल। तर या कचोरीच्या व्हिडिओचं पूर्ण रेसिपी मी चॅनलवर डिटेलमध्ये अपलोड केलेली आहे, जाऊन पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा,